गुड फ्रायडे निमित्त देवळलीत ख्रिस्ती बांधवांकडून चर्चमध्ये आराधना, उपासना, प्रार्थना. प्रभू येशूने मानवतेसाठी आपले बलिदान दिलेला दिवस गुड फ्रायडे हा जगभरात आणि देवळलीतही शोक व्यक्त करून तसेच चर्चमध्ये आराधना, उपासना, प्रार्थना करून दुःखाचा दिवस म्हणून पाळण्यात आला. त्याचप्रमाणे आपल्या हातून घडलेल्या गुन्ह्यांची माफी येशूकडे मागण्यात आली. बायबलनुसार ज्या दिवशी प्रभू येशूने मानवतेच्या कल्याणासाठी आपले बलिदान दिले तो दिवस शुक्रवार होता. समाज आणि मानवतेसाठी काम करण्याची प्रेरणा यातून मिळते म्हणून या दिवसाला गुड फ्रायडे म्हटले जाते अशी मान्यता आहे. ख्रिश्चन बांधव या दिवसाला होली फ्रायडे किंवा ब्लॅक फ्रायडे असेही म्हणतात. या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रूसावरून प्रतिकात्मक रूपात खाली उतरवले जाते, त्याची माफी मागितली जाते. त्यानंतर संध्याकाळी घरी जाऊन उपवास सोडला जातो. देवळलीतील ख्रिस्ती बांधवांनी प्रभू येशूचे स्मरण केले. त्यांच्या अखेरच्या 7 शब्दावर आधारित प्रवचन येथील सेंट पॅट्रिक्स चर्चमध्ये झाले. सकाळी चर्चच्या प्रांगणात सेंट पॅट्रिक्स युथ मंडळींनी एकत्र येत प्रभू येशूच्या ख्रिस्ताच्या दुःख सहनाचा प्रसंग सादर केला. यावेळी प्रभू येशूने अखेरच्या क्षणी वधस्तंभावर उद्गारलेल्या 7 शब्दांवर धर्मगुरू पायस रॉड्रिग्स, फादर विशाल त्रिभुवन, सिस्टर सपना, सिस्टर मोनिका, सिस्टर जेरी, सिस्टर नतालिन, सिस्टर फ्रान्सिस्का यांनी प्रवचन दिले. तसेच प्रभू येशूच्या बलिदानाविषयी कहाणी ख्रिस्ती बांधवांना सांगितली. सायंकाळी 6 वाजेला प्रभू येशूचा दुःख यातना विधी करण्यात आला. प्रभू येशूचे चरित्र प्रकट करण्यात आले. यानंतर सर्व ख्रिस्ती बांधवांनी क्रूसावरील प्रभू येशूंना मानवंदना दिली. ख्राइस्ट चर्च येथील कवळीवाडा भागात असणाऱ्या ख्राइस्ट चर्च येथे रेव्हरंड रुपेश निकाळजे यांनी दुपारी 12 वाजेला प्रभू येशूच्या अखेरच्या 7 शब्दांवर प्रवचन दिले. या प्रसंगी डिकन प्रशांत नाडे, सचिव राजेश गुर्डे, शोभा जाधव, बाळासाहेब हंगारंगे, राजेंद्रसिंह ठाकूर, रंजना साठे, निखिल शिरसाट, रवीना साठे, पीटर वर्रा, याकोब उकरंडे आदींचा महिला मंडळ, तरुण संघ, शाबाद शाळा भजनी मंडळ आदींनी आराधना, उपासनेत, प्रार्थनेत सहभाग घेतला. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळली कॅम्प, नाशिक.